सो हॅलो यूट्यूब, नमस्कार मंडळी, राम राम भाईओ. अँड कसं काय मुंबई, पावसाळा चालू झालेला आहे मित्रांनो. चिखल चिखल सगळीकडे. आणि आपण आलोय गोरेगाव ईस्टला आणि तिकडून ब्लॉगिंग चालू केलेलं आहे. तर चला चला चला, 2 मिनिटं थांबा, 2 मिनिटं थांबा, 2 मिनिटं थांबा, 2 मिनिटं. हो हो, गेलेला आहे सिग्नल. तर स्वागत आहे तुमचं आपल्या डेली ब्लॉगिंगच्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे प्रवीणची नीलपरी. तर आज लवकर निघालो आपण. लवकर नाही म्हणता येणार, शिफ्टच्या टायमिंगने, पण एक 10ची शिफ्ट आहे, तर 9 वाजता निघालो आपण. आणि त्या दिवशी सारखाच पाऊस आहे, चिखलवाला. पाऊस नाही म्हणा, पण चिखल खूप आहे. पुढे जाऊन बघूया काय वातावरण आहे आणि काय नाही ते. ऍक्च्युली करणार नव्हतं व्लॉगिंग, पण कसं आहे, आपल्याकडे पेंडिंग व्लॉग्स नाही आहेत काहीच. सो डेलीचे ब्लॉग डेली अपलोड होत आहेत. काल सुट्टी असल्या कारणाने काल ऍक्च्युली रिव्ह्यू ब्लॉग बनवलाय, तर बघूया तो कधी अपलोड होतोय. सो आजचा हा ब्लॉग आजच, उद्या सकाळपर्यंत येईल. सो कारण का एडिटिंगला आणि कामाला मी पार्ट टाइमर आहे, त्याच्यामुळे मला एडिटिंगला टाइम घेऊन मी एडिटिंग करतो. डायरेक्टली ब्लॉग हे नाही करत, अपलोड नाही करत. कारण का ते 33 ते 40 मिनिटाचा ब्लॉग टाकणं म्हणजे मूर्खपणा होऊन जातो कधी कधी. काहीच फायदा नाही मित्रांनो मोठे ब्लॉग बनव. कारण का जसं माझ्याकडे टाइम नाही, तसं पब्लिककडे पण टाइम नसतो. सॉरी. तर मित्रांनो, आपली सिरीज अशीच राहिली. अभ्यास नाहीच केलाय शेवटी. अभ्यास करायला सुरुवात केला की मग दररोज एक सिरीज वाईज, स्टेशन वाईज. सो उद्यापासून प्रॉमिस आपण ती सिरीज चालू करू. बघूया काय फरक पडतो किंवा काय. दररोज एका स्टेशन बद्दल माहिती असेल. हा, पुढे सुक आहे जरा, तर चिखल नाही होणार माझ्या मते तरीही बघूया. लगेच निर्णय घेऊन काय फायदा नाही. पाऊस आहे वाटतं पुढे, हलका हलका पाऊस आहे. ये जो हलका हलका सुरूर है, गाणं आठवलं लगेच. हलका हलका. दादाची गाडी बंद पडली, आता कामावर जायचे वाटे झाले. वाव, हे काय बनवलं? इथे काहीतरी इव्हेंट होणार आहे वाटतं. मिलिटरी बेस आहे, पण मिलिटरी बेसवर कसं काय कोणी इव्हेंट घेऊ शकतो? काय होतं, पोलीस ग्राउंड मध्ये होतं, तर हे काय. सुका आहे, ट्रॅफिक एवढी नाहीये. पुढे असू शकते, कारण का ते मोठ्या गाड्या असतात त्याच्यामुळे. आज कसं युनिफॉर्म पूर्ण घातलाय ना, आज थांबावं लागणार नाही कुठे. त्याच्यामुळे पावसाने पण गेम खेळला आपल्या बरोबर. बघू कुठपर्यंत असंच राहणार आहे.
काल एक मूवी बघितला, सय्यारा म्हटलं. लोकांचे काय म्हणतात, रिव्ह्यू बघितले मूवी बद्दलचे. तर असं वाटलं की बघून यावा, पण डिसअपॉइंट झालं थोडासा. त्या लेवलचा मूवी नाही, वन टाइम वॉच आहे. सारखा बघण्यासारखा मूवी नाही मित्रांनो. जर कुणी रॉकस्टार, आशिकी 2 हे सगळे मूवी बघितले असतील ना, तर ह्या मूवीला कोणच गेला नसता. पण आता नवीन जनरेशन आहे, सो एकदम नियर बाय स्टोरी आहे दोघांची पण. आशिकीची नाही म्हणता येणार, पण रॉकस्टारची आहे नियर बाय एकदम. पण जर कॉम्बिनेशन नाही म्हणता येणार, कॉम्बिनेशन तर आहेच नाही दोघांमध्ये कुठे. जर रिलेट करायचं झालं तर रॉकस्टार बेस्ट आहे दोघांच्या मूवी मध्ये. सो बाकी अजून काय नाही मित्रांनो. जर रॉकस्टार नसेल बघितला तर हा बघून या, तुम्हाला आवडेल हा. जर रॉकस्टार बघितला असेल तर तुम्ही याला भाव नाही देणार. सय्यारा करून मूवी आलाय. मला नाही वाटत की त्या लेवलचा मूवी हा बनवलेला आहे. सेम स्टोरी आहे दोघांची, रॉकस्टार आणि सय्यारा. त्याच्यामध्ये विसरायची हे नसते, फक्त तिच्या पण डोक्यात काहीतरी परिणाम झालेला असतो आणि तिचं पण हिरोईनच्या डोक्यात परिणाम झालेला आहे काहीतरी. बाकी व्हिडिओ एकदम कडक आहे, त्रास नाही काय. रॉकस्टारची सगळीच गाणी कडक होती. आता फक्त सेम टोनिंग आहे, सेम म्युझिक आहे, सगळं काय सेम आहे. सगळी गाणी अशी वाटतात की एकच गाणं बनवलंय, पण ते कडव्यांनी कापून पूर्ण मूवी मध्ये पसरवलंय. आता नवीन कुठला मूवी येतोय तो बघायला लागेल मित्रांनो. बापरे, काय हवा सुटले, वा छान हवा सुटले, पण पाऊस नाही. आता एक कामावरच जाऊन काढत जाऊ दे, कंटाळा आला परत थांबून काढायचा. असं वातावरण पाहिजे मित्रांनो. जर लॉंग राईडला किंवा काय कुठे जात असेल ना, तर असं वातावरण भेटलं की मजा येते. तर लेफ्ट साइडला मित्रांनो महाराजांची मूर्ती. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. दररोज बघायला भेटते मूर्ती, दररोज मजा आहे. बापरे, हे बघा लेफ्ट साइडला बघा काय झालंय. मुंबई गोवा आणि हे एकसारखंच झालंय. मुंबई गोवाची पण हालत हीच असेल का हो मित्रांनो. आता जर कोणी गेला असेल गोवा किंवा रत्नागिरी साइडला
तर प्लीज कमेंट करा आणि सांगा मला की मुंबई गोवा महामार्ग सुद्धा सेम क्वालिटीवर आलाय की चाललाय आपलं. माझ्या मते तरी असावा. माणगावच्या आसपास आहे बोलतात खूप जण. 1-1.5 तासाचा रोड आहे तो. त्यालाच आपण 2 ते 3 तास घालवून बसतो आणि 5 तासाच्या प्रवासासाठी आपण 10 तास लावतो असल्या रोडमध्ये. तर बोलता बोलता आपण कारला पण पोहोचलो. ते काय नवीन बनवतात आता. पार्किंग स्लॉट आहे का एवढा. बिल्डिंग मोठ्या मोठ्या बनवतात, छान बनवतात मस्त पैकी. हा येतोय धडकतो. आजकाल मूवी मध्ये मजा नाही राहिली. आधी सारखे एकदम डायहार्ड वाल्या मूवी नाही. म्हणजे बघितल्यावर कसं वाटलं पाहिजे की बाबा हा नाही छान मूवी होता. आता कुठे होता कुठे गेलं. थोड्या वेळाने ब्लॉग सुद्धा एंड होईल. बाकी मित्रांनो, ब्लॉग कसे वाटतात तुम्हाला? जर इंटरेस्टिंग आहेत तर प्लीज कमेंट करा. व्ह्यूज तर कमीच आहेत, मला जास्त व्ह्यूज नाही आहेत, तरी पण ठीक आहे. एवढ्या लवकर कुठे फेम भेटतं. एखाद दुसरा चमकल्यानंतर लोक बघतात की बाबा काय नक्की सीन आहे. सो आपण पण त्या स्ट्रगल मध्ये राहू की केव्हा आपल्याला फेम भेटेल आणि आपण फेमस होऊ. नवे आहोत आपण ब्लॉगिंगच्या दुनियेत. एडिटिंग पण आपणच करतोय आणि शूट पण आपणच करतोय. म्हणजे सगळं काय आपलंच आहे, डायरेक्ट प्रोड्यूस सगळं. सो भेटेल कधी ना कधी याचे हकदार आपण पण असू. याच्यावरच आपण कायम राहून कंटिन्यू ब्लॉगिंग करतोय.
आणि हा खवळलेला समुद्र मित्रांनो. तर आपण आपल्या डेस्टिनेशनवर पोहोचलो आहोत. तर भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये. इथे ब्लॉग एंड करावा लागेल तरच आपला दुसरा ब्लॉग रेडी होईल. सो भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत स्टे ट्यून. ब्लॉग बघत राहा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आवडला असेल तर आजूबाजूच्यांना पण शेअर करायला लावा, सबस्क्राईब करायला लावा आणि ब्लॉगची मजा घ्या. मित्रांनो, आपले ब्लॉग एकदम फॅमिली फ्रेंडली असतात, काही शिव्यागाळ नसतात त्यांच्यात. तर तुम्ही लहान मुलांना सुद्धा दाखवू शकता आणि तुम्हीही बघू शकता. सो भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत अस्सल वेस्ता. थँक्यू.